Welcome all of you. Now we'll learn how to use are in the sentence. वाक्यामध्ये are चा वापर कशा प्रकारे केला पाहिजे ते आज आपण अभ्यासणार आहोत. are म्हणजेच याचा अर्थ आहे किंवा आहोत याप्रमाणे होतो. are चा वापर हा दोन प्रकारे केला जातो. एक हेल्पिंग वर्ब म्हणून आणि दुसरा मेन वर्ब म्हणून. तर आर हे अनेक वचनी नामानंतर किंवा सर्वनामानंतर याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल वी, यू, दे हे अनेक वचनी सर्वनाम आहेत, यानंतर आर घ्यावे. किंवा गर्ल्स, बॉयज, पेन्स यासारख्या अनेक वचनी नामानंतरही आर वापरले जाते. आर यूज ॲज मेन व्हर्ब. आरचा वापर जेव्हा मुख्य क्रियापद म्हणून केला जातो तेव्हा त्याचा अर्थ आहोत असाच होतो, परंतु ते स्वतःसाठी वापर केला जातो किंवा ते एखादी स्थिती सांगण्यासाठी त्याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल वी आर प्लेयर्स. आम्ही खेळाडू आहोत. आम्ही कशा आहोत तर आम्ही खेळाडू आहोत हे स्वतःसाठी वापर केला जातो. दुसरे उदाहरण दे आर इन द शॉप. ते दुकानात आहेत. तर हे स्थान किंवा स्थिती दर्शवण्यासाठी याप्रमाणे वापर केला जातो. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये ॲक्शन वर्बचा वापर केला जात नाही. त्यानंतर आर यूज ॲज हेल्पिंग व्हर्ब. आरचा वापर जेव्हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून केला जातो तेव्हा याचाही अर्थ आहे असाच होतो, परंतु ह्यावेळी आर हे एक हेल्पिंग व्हर्ब मेन व्हर्बला जोडून किंवा एक ॲक्शन व्हर्बला जोडून याचा वापर केला जातो. याचा वापर खास करून प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये केला जातो किंवा चालू क्रिया दर्शवण्यासाठी आरचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल यू आर गोईंग टू पुणे. तू पुण्याला जात आहे. तर या वाक्यामध्ये गोईंग ही जाण्याची क्रिया आहे, हे ॲक्शन व्हर्ब आहे. त्याच्या अगोदर आर हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरले जाते. अजून उदाहरण पाहू. दे आर रीडिंग अ पोयम. माय फ्रेंड्स आर प्लेईंग क्रिकेट. याप्रमाणे आपण आरचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून आणि मुख्य क्रियापद म्हणून करू शकतो, जेणेकरून आपण इंग्रजीचे प्रत्येक वाक्य आपण चांगल्या प्रकारे बनवू शकतो. या ठिकाणी काही मराठीमध्ये वाक्य दिलेली आहेत. त्या सर्व वाक्यांचा स्क्रीनशॉट घ्या आणि ते वाक्य इंग्रजीमध्ये बनवा. थँक्यू.